नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वैर भाग 4. मागील भागात आपण पाहिले गुना आणि राजाराम यांचे लग्न ठरलेल्या खुशीत ते दोघं गावाकडे निघाले होते. गुना जलद गतीने गावाकडे निघाली होती आणि तिचा पाठलाग करीत राजाराम तिला गाठण्यासाठी भरभर चालत होता. गुना मल्ल्यानं ज्या जागी डोळा मारला त्या जागी येऊन थांबली. उगीचच तिने सर्वत्र नजर टाकली. धनगराचा बिऱ्या येत होता. तिने पाहिले. तिला त्याचा आधार वाटला आणि गुनाने गावाकडे फिरली. एका जाळीत दबा धरून बसलेला मल्ल्या वाघासारखी झेप घेऊन पुढे आला. त्याने झपाट्याने गुनाला मिठी मारली आणि तिला पळवले. गुना किंचाळली, आई, आणि बिऱ्यानं जोरदार बोंब ठोकली. हा हा म्हणता बिऱ्याभोवती लोकांची गर्दी झाली. बिऱ्यानं सांगितलं, गुणाकाला मल्ल्यानं पळवलं व त्याने डोंगराकडे हात केला. त्याबरोबर महिपत, राजाराम आणि गावकरी डोंगराकडे पळाले. आता पाहूया पुढे. डोंगरावरून दगड घसरावा तसा सूर्य घरंगळत होता. मावळतीकडील एक उंच शिखर आणि सूर्य यात थोडेसे अंतर उरले होते. झाडांच्या सावल्या उगवतीकडं आडव्या पडून धडपडत होत्या. काही पुसल्या जात होत्या. पादीत लोक जमले होते. काही शिवारातून येत होते तर काही गावाकडून धावत होते. मैपती खवळला होता. तो सर्वांना म्हणाला, चला, गुना आणि तिची आबरू वाचवा, नाहीतर मी टक्कर घेऊन मरेन. तसे सर्व लोक डोंगरात धावू लागले. राजारामनं कुऱ्हाड ठोकली. माणसं वाऱ्यासारखी धावत निघाली. ती जीवावर उदार झाली. लोकांनी आधी डोंगर वेढला. सर्वत्र हत्यारं चमकू लागली. डोंगर चढता चढता मैपतीनं सूर्याकडे तोंड करून हात जोडले. म्हणाला, देवा, वाईस थांब, माझी आबरू पणाला लागली या, ती वाचवू दे, मग खुशाल जा आपल्या घरी. आणि तो राक्षसासारखा मोठमोठ्या जाळ्या तुडवीत निघाला. राजाराम कड्यावरून तुफानाप्रमाणे उड्या घेत होता. काही तरुण पोरं तर बरीच पुढं झुगारली होती. माणसं फेरा धरून मल्ल्याचा पाठलाग करीत होती. गुणाला मल्ल्यानं पळवली अशी खबर गावात घरोघर झाली होती आणि गावाकडून मिळतील ती हत्यारं घेऊन माणसं त्या डोंगराचे दुसरे टोक चढत होती. गावाकडून 4 बंदुका डोंगर चढत होत्या. लोकांनी तिन्ही बाजूंनी डोंगर वेढला असून ते जवळ येत आहेत याची मल्ल्याला कल्पना नव्हती. तरुण गुणाला घेऊन पळून तो केव्हाच दमला होता. त्याची गती मंदावली होती. पण निर्जन रान पाहून तो निर्भय झाला होता. आपण केलेली ही शिकार कुणीही पाहिली नाही अशी त्याची समजूत होती. आपला घास आपल्या काखोटीत आहेत. आता मी रात्रभर एका झाडाखाली बसून निवांतपणे खाणार. अगदी चवीनं खाणार. मला कोण अडवणार आहे? उद्या मला मरण जरी आलं तरी त्याची मला पर्वा नाही. जन्माला येऊन मला ही देखणी, तरणी नि घमेंडखोर गुना लाभली आहे. मी हिचे वाटोळे करूनच मरणार. या विचारानं मल्ल्याचं काळीज फुगलं होतं. तो भूताप्रमाणे डोंगर चढत होता. भोवती वेढा पडला आहे. तो आवळला जात आहे याची त्याला मुळीच कल्पना नव्हती. त्याचं लक्ष फक्त गुणावर होतं. तो एक निवांत जागा शोधित होता. चालत होता. त्याची सर्वच रात्र बधीर झाली होती. त्याला काही दिसत नव्हतं नि काहीही ऐकू येत नव्हतं. त्याला गुना दिसत होती. तिच्या मनगटातील काकणाचा खळखळाट तेवढा ऐकू येत होता.
राजाराम माणसं घेऊन मल्ल्याला भिडला होता. मध्येच गावाकडून आलेले लोक त्याला भेटले तेव्हा एक बंदूक त्याच्याकडे आली. तसा त्याला चेव आला आणि त्यानं आपली माणसं पसरून दौड मारली. मल्ल्या गुणाला घेऊन एका उंच जागी पोहोचला आणि सूर्यानं डोंगराखाली दडी मारली. पण मोठा विलक्षण चमत्कार घडला. सूर्य मावळतात चंद्रोदय झाला. अंधाराला क्षणाची उसंत मिळाली नाही. चंद्रप्रकाशानं सरासर उजळलं. सृष्टीला नवा रंग आला. नवं वातावरण सर्वत्र खेळू लागलं. त्यानं गुणाला खाली ठेवली आणि सर्वत्र नजर फिरवली. चंद्र हळूहळू वर येत होता. डाव्या बाजूला प्रचंड कडा उभा होता. त्याच्या खालीच वारणा नदी भरधाव वाहत होती. तो एकांत, ती शांतता, तो चंद्रप्रकाश यानं मल्ल्याचं मन अस्वस्थ झालं. त्याचा अतृप्त आत्मा खडबडून जागा झाला. तो भान हरपला. काळीज धडधडू लागलं. त्यानं गुणाकडं निरखून पाहिलं. आता गुणा शुद्धीवर आली होती. आपण मल्ल्याच्या मिठीत आहोत आणि हा राक्षस आता आपला घास घेणार, आपली अब्रू ओरबडणार या विचारानं तिच्या काळजाचं पाणी होत होतं. अंगात कापरं भरलं होतं आणि तोंडाला कोरड पडली होती. तिला काही सुचत नव्हतं. काहीतरी बोलावं असं तिला वाटलं होतं. पण या मल्ल्यापुढं शब्द बेकार आहेत. त्याला समजवण्यासाठी निराळेच काहीतरी हवे आहे. हा माणूस नाही असा विचार करून ती मेल्यासारखी गप्प पडली होती. आता लवकरच आपल्यावर भयंकर प्रसंग येणार याची तिला जाणीव झाली होती. आणि यावेळी प्रतिकार करण्यासाठी आपल्याकडे मुळीच बळ नाही हेही ती समजून चुकली होती. मल्ल्या गुणाजवळ गेला. मानेखाली हात घालून त्यानं तिला उठवून बसवली आणि आपल्या बोदरकलेल्या आवाजात तो म्हणाला, आता सरळ बस, मी मल्ल्या हाय. आपलं मरण जवळ आलं असं वाटून गुणा भयभीत झाली. किंचित मागे सरली. परंतु ते मागं सरणं मल्ल्याला खपलं नाही. त्यानं भरकन तिला जवळ ओढली. म्हणाला, त्या दिवशी म्या नुसता डोळा मारला होता. ते त्वा घरात सांगून मला हाग्या मार दिला. आता मी काय करणार ते बघ. आपण एखाद्या कड्यावरून उडी घेऊन आपली अब्रू वाचवावी असा एक विचार तिला सुचला. पण मल्ल्या तिचा दंड धरून अगदी जवळ बसून बोलत होता. तो तिचे शरीर न्याहाळीत म्हणाला, आता बोल की, नखरा करू नग. ही तुझी जवानी माझ्या काळजात रुतली या. आज ही रात, ह्यो डोंगर नि तू, बास असं म्हणून तो पुढं सरकला. मल्ल्या, गुणा ओरडली. ओरडू नग. मल्ल्या चिडला. त्यानं बकऱ्याची सागळ उपसून काढावी तशी तिची चोळी टरकन फाडून काढून फेकून दिली आणि अंगावरच्या पदराला हात घातला. मल्ल्या, मला सोड. गुणानं सर्व शक्ती एकवटून आरोळी ठोकली. ती आरोळी त्या शांत डोंगरात घुमली. पण मल्ल्याला काहीच ऐकू आले नाही. तिच्या अंगावरचा पदर दूर करून तो सुखी झाला होता. तिची ती गोरी काया पाहून त्याचं मस्तक भणभणलं होतं. मी दुसरी चढाई करण्याची त्यांनी तयारी केली होती. आणि राजारामची एक गोळी कडाडली. कपारी दणाणल्या. डोंगर गरजला. पाखरं घाबरून उठली. राजाराम, मैपती नि वेडा घातलेली माणसं मल्ल्याला भिडली. हाना मारा असा एकच गिल्ला झाला. माणसं मल्ल्यावर तुटून पडली. तो वेडा, ती माणसं, ती हत्यारं
हे सारं पाहून मल्ल्या क्षणभर गोंधळला. मग गुणाला सोडून तो हळूच उठला नि प्रतिकाराला सज्ज झाला. आपली माणसं आलेली पाहून गुणाला पुन्हा जीव आला, चेव आला. आता आपण मरणार नाही अशी तिची खात्री झाली. ती सभोवती पाहू लागली. तिनं मैपतीला पाहिलं, राजारामला ओळखलं नि आबा असा टाहो फोडला. पदरानं स्वतःचा देह झाकला. वेडा देऊन पुढं येणाऱ्या लोकांवर करडी नजरनी भाला रोखून मल्ल्या उभा होता. अंगावर येणाऱ्याला प्रथम ठार मारायचं असाच त्यानं विचार केला होता. मल्ल्याच्या पायात खाली गुन्हा आहे हे लक्षात येऊन माणसं जागीच उभी होती. त्यांनी हात आखडले होते. गुन्हा हळूच दूर सरकली आणि मल्ल्यावर एकदम दगडाचा वर्षाव झाला. तिन्ही बाजूंनी त्याच्यावर मारा होऊ लागला नि चहू बाजूंनी वेढलेल्या लांडग्याप्रमाणे मल्ल्यामध्ये मार खाऊ लागला. गरकन फिरू लागला, पण कुणावरही त्याला हल्ला करता येत नव्हता. थोड्याच वेळात तो रक्तानं न्याला, पण पिसळून भोवती उभी असलेली माणसं पाहू लागला. गुन्हा दूर जात असलेली पाहून त्याला वाईट वाटले. मी इतकं कष्ट करून तिला इतक्या दूर आणली, पण शेवटी ती सलामत सुटली नि आता मी ठार मरणार, मग तिला तरी जिवंत का ठेवायची असा विचार करून तो भाला घेऊन गुणाकडे सरकू लागला. परंतु राजारामच्या ते लक्षात येताच त्यानं एक गोळी झाडली. ती गोळी मल्ल्याची मांडी फोडून पार झाली नि मल्ल्या रेडा कोसळावा तसा कोसळला. त्यानं भयंकर धडपड केली नि पुन्हा तो उठून उभा राहिला. पण त्यावेळी गुन्हा मैपतीच्या गळ्यात पडून हमरत होती. हे लक्षात येऊन मल्ल्या परत फिरला. तो त्याच्यावर पुन्हा मारा सुरू झाला. मल्ल्या उघडा पडला होता. तो मार खात मागत सरकत होता. एका पायावर उड्या मारून शेकडो लोकांशी लढण्याची त्याची ईर्ष्या नष्ट होत होती. तो समोरच्या त्या उभ्या कड्याकडे लोटला जात होता. तेव्हा राजाराम ओरडला, त्याला मारू नका, जिवंत धरा. तशी माणसं पुढं धावली, पण मल्ल्या पितरून भाला रोखून उभा झाला. त्याने पाठीमागचा तो भयंकर कडा, ती नदी सर्व पाहून घेतले. हळूहळू त्या कड्याच्या काठावर जाऊन म्हणाला, गुन्हा जा, गेलीस. इतक्या दूर आणून मला फक्त मरण मिळालं नि तू सलामत सुटलीस. तुझं नशीब मोठं म्हणून तुझी आबरू वाचली. आण. एवढंच बोलून तो गरकन फिरला आणि त्यानं स्वतःला त्या कड्यावरून खाली फेकून दिले. मल्ल्यानं कड्यावरून उडी घेतलेली पाहून सर्व लोक थरारले, पुढे धावले, खाली पाहू लागले. कितीतरी उशिरानं मल्ल्या नदीत पडल्याचा आवाज ऐकू आला. मैपतीला आनंद झाला. आपली अब्रू वाचली या हर्षानं तो वेडावला. त्यानं गुणाला पोटाशी धरली नि डोळे पुसले. परंतु मल्ल्या मेला, त्याचा खून झाला असं गोपाळराव सरकारला सांगून आपल्या जवळ जबर संकट येणार, लोकांच्या दावणी लागणार नि उद्याची महागोळी गोपाळराव जिंकणार या व अशा नाना विचारांनी लोकांच्या तोंडचं पाणी पळालं. येळापुरात आनंद वर्षत होता. तो महागोळीचा सण होता. गल्ली बोळांवर तोरणं भिरभिरत होती. जागोजाग कमानी उभारल्या होत्या. नवी कापडं घालून लोक पेठेनं मिरवत होते. परगावाच्या लोकांनी गर्दी केली होती. सर्वत्र महागोळी हा एकच शब्द उच्चारला जात होता.
ही महागोळी कोण जिंकणार, देशमुख का मुकुंदा? याविषयी सर्वत्र चर्चा होत होती. येळापुराची महागोळी म्हणजे एक जीव घेणारा खेळ होऊन बसला होता. फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी गावाच्या महारानं मोठमोठ्या रानवेली, हिरवं गारजाचं गवत यांचा प्रचंड नाडा करायचा आणि तो मारुतीच्या देवळापुढं मांडायचा. मग गोपाळरावनी मुकुंदा यांनी आपापली माणसं घेऊन वाजत गाजत यायचं नि त्या नाड्याची 2 टोकं धरून दोन्हीकडं ओढायची. त्यात जो ओढला जाईल तो पराभूत मानला जात असे नि जो हरेल तो वर्षभर अपेक्षी मानला जाई. असा साधा खेळ, पण त्यानं येळापुरात भलतंच उग्र स्वरूप धारण केलं होतं. आज 18 वर्ष गोपाळरावाची फळी महागोळी ओढून नेत होती नि मुकुंदा अपेशी ठरत होता. आज सकाळपासूनच दोन्हीकडे कडेकोट तयारी झाली होती. दोन्ही बाजूंची ताकदवान माणसं धुंद झाली होती. मुकुंदानं आपल्या फळीत चेव आणला होता. मैपती, राणोजी, राजाराम यांनी आजची महागोळी जिंकण्याचा निश्चय केला होता. देशमुखाची फळीही सज्ज होती. ज्योती पवार, महादेव, गोविंदराव भिडे, पांडू रामोशी असे अनेक लोक तयार झाले होते. याच वेळी ते स्वप्न शांतीचे जेवणही घालत होते. परंतु गोपाळराव संतापला होता. रात्री मैपती, मुकुंदा यांच्या लोकांनी मल्ल्याचा खून केला ही बातमी त्याला समजली होती. ऐन हल्ल्याच्या वेळी आपला आघाडीचा वीर वैऱ्यांनी मारला असं म्हणून गोपाळराव हातपाय आपटीत होता, दात खात होता, मल्ल्या मल्ल्या करून ओरडत होता. पण आधी ही महागोळी जिंकू, मग मल्ल्याचा सूड घेऊ असं भिडेचं मत पडल्यामुळे गोपाळराव शांत शांत झाला होता. महागोळीची वेळ जवळ येत होती. दरवर्षीप्रमाणे महारानं महागोळी मारुतीपुढं मांडली होती. गावोगावचे लोक त्या चौकात दाटी दाटीनं बसले होते. दुपारी 45 पोलीस घेऊन फौजदार येळापूरला येऊन दाखल झाला. त्याला पाहून गोपाळराव भडकला. पुढे जाऊन म्हणाला, रावसाहेब, रात्री या माझ्या वैऱ्यांनी माझा मल्ल्या अगदी आघाडीवरचा वीर मारला आहे. प्रथम त्याच्या खुनाची दखल घ्यावी नि या मारेकऱ्यांची धरपकड करावी. मला काही सांगू नका, फौजदार म्हणाला. मी महागोळीचा बंदोबस्त करण्यासाठी आलो आहे. खून केव्हा झाला हे मला माहीत नाही. गोपाळरावाचा नाईलाज झाला. तो पुन्हा आपल्या लोकात मिसळून चला असं गरजू लागला. पुढं निघाला. शिंग वाजले नि गोपाळराव महागोळीकडे निघाला. गोपाळराव येत आहे हे ऐकून सर्व लोक बेचैन झाले. त्याच वेळी दुसरे शिंग वाजले. मुकुंदा येत आहे. लोकात कुजबूज सुरू झाली. आता कोण जिंकणार, कोण हरणार ह्या एकाच प्रश्नावर लोक आपसात बोलू लागले. दोन्ही बाजूंचे लोक रणवाद्यात चालू लागले. येळापूर गरजू लागले. मांगांची हलगी घुमू लागली. ताशा कडाडू लागला. माणसं धुंद झाली. कोण जिंकणार हा प्रश्न अगदी जोरानं पुढे आला आणि लोक विचारमग्न झाले. काही लोक मुकुंदा विजयी व्हावा म्हणून देवास हात जोडू लागले. येळापूरच्या दोन्ही देशांना शिंगे वाजू लागली. दोन्हीकडून रणभैरी झालेली माणसं पुढे सरकू लागली. मारुतीच्या देवळापुढे हल्लकल्लोळ उसळला. फौजदारानं आपले शिपाई जागोजाग बंदुका घेऊन उभे केले होते नि स्वतः
तो गोपाळरावांच्या फळीबरोबर चालत होता. त्याला पाहून हा माणूस महा हलकट आहे. माझ्या मल्ल्याचा खून होऊ नये हा काही करत नाही. मात्र बंदूक घेऊन उगीचच माझ्यावर देखरेख करीत आहे. हा फौजदार सरकारी माणूस म्हणून मी गप्प बसतो, नाहीतर याला मी लाथा घालून ठार मारलं असतं, असं मनात म्हणत गोपाळराव पुढे निघाला होता. फौजदार जोशी छाती काढून त्याच्या मागून पावलं टाकीत होता. शिंग वाजत होतं. लोक म्हणत होते, मुकुंदा आला. नि दुसरं शिंग वाजताच म्हणत, गोपाळराव येत आहे. दोन्ही फळ्या मेघाप्रमाणे पुढे पुढे सरकत होत्या. संघर्ष जवळ येत होता. भारी कुंकुम तिलक लेवून आणि उपारण्यानं कंबर बांधून मुकुंदा धुंद होऊन सर्वांपुढे चालत होता. त्याच्या मागे महीपती खंबीर पावले टाकीत होता. राजाराम, राणोजी आणि सर्व मुकुंदाची फळी तुफानाप्रमाणे पुढे सरकत होती. जागोजाग शेतकरी बाया मुकुंदाला ओवाळीत होत्या आणि हात जोडून देवाला म्हणत होत्या, देवा, ह्या वर्षी तरी यश दे. गोपाळराव झुंजेच्या बैलाप्रमाणे मुसमुसत महागोळीकडे निघाला होता. त्याच्या पुढं वाद्याचा नाद दणकत होता. शिंग वाजत होते आणि मागे महादेव पाटील, ज्योती पवार, गोविंदराव भिडे, भगवान ढेकणा, पांडू रामोशी, कल्या मांग हे दौलत चालत होते. पण पांडू रामोशाची भावकी दिसत नव्हती, म्हणून गोपाळराव रायबाला धक्का बसला होता. परंतु त्यानं धीर सोडला नव्हता. त्याच्या बाजूला तरुणी माणसं, काही कुळं यांनी पेट भरली होती. आले आले म्हणता दोन्हीकडील लोक दोन दिशांनी मारुती पुढील चौकात येऊन दाखल झाले. दोन्हीकडील शिंगांनी ललकाऱ्या ठोकल्या. प्रथम गोपाळरावानं महागोळीला हात घालताच टाळी वाजली. नंतर मुकुंदानं महागोळी घरताच लोकांनी गर्जना केली. वातावरण तंग झालं आणि दोन्हीकडचे लोक महागोळी ओढू लागले. क्षणात त्या चौकात रणधुमाळ माजला. सरा माग, हटू नका, पाय रोवा, ओढा, जवळ आलं, अशा गर्जना होऊ लागल्या. पाहणाऱ्यांनी निश्वास रोखून धरले. गोपाळरावाने एकदम जोर केला आणि तो मुकुंदाला ओढू लागला. मुकुंदा 4 पावलं पुढं ओढला जाताच लोक अस्वस्थ झाले, पण लगेच पारडे फिरले. मोर जाऊ नका, मुकुंदा ओरडला. महीपतीनं पाय रोवले. राजाराम गरकन परत फिरून महागोळी परत ओढली. गोपाळरावावर मात केली. मुकुंदानं महागोळी ओढीत निघाला तेव्हा राणोजी ओरडला, थांबू नका, चला मोर. आणि महीपतीनं एक जोरदार हिसका दिला तसा ज्योती पवार कोसळला. त्याचे पाय भिडेच्या पायात अडकून भिडेही स्वतः खाली पडला, पण भिडेने घात केला. तो गोपाळरावांच्या पायात येऊन गोपाळरावाला भुईसपाट झाला. क्षणात गोपाळरावांची सारी फळीच कोसळली आणि मुकुंदा, महीपती, राजाराम, राणोजी हे सर्व शक्ती एकवटून महागोळी ओढीत निघाले. त्यांनी मागं फिरून पाहिलेच नाही. पाहणाऱ्याला चेव आला. चौकात हल्लकल्लोळ झाला. मुकुंदा गोपाळरावांना ओढीत निघालेला पाहून गलका वाढला. टाळ्यांनी भलं बहादर ह्या गर्जनेने गाव हादरला. ठराविक हद्दीपर्यंत गोपाळराव ओढला जाताच गुरुवांनी मुकुंदाच्या विजयाचे शिंग फुकले. मुकुंदाला विजय जाहीर होताच गोपाळरावानं महागोळी सोडली. फरफटत जाताना त्याच्या हातापायाची चामडी सोलून निघाली होती. भिडेचा पाय मोडला होता. पवाराचा हात पिरगळला होता आणि ते सर्व धुळीनं माखले होते.
त्या सर्वांची दुर्दशा झाली होती आणि त्यांना धाप लागली होती. आज 18 वर्षांनी गोपाळराव प्रथमच पराभूत झाला होता. त्यानं केविलवाण्या दृष्टीने सर्वत्र पाहिलं आणि पळ काढला. मुकुंदा, मैपती, राजाराम यांनी ती महागोळी तशीच ओढीत नेली. ते विजयी झाले. त्यांच्यापुढे सर्व वाद्ये वाजत होती. लोक गुलाल उधळीत होते, फुलं फेकीत होते. कित्येक म्हातारे शेतकरी पुढे येऊन मुकुंदाच्या गळ्यात पडत होते. काही आनंदानं रडत होते. 18 वर्ष हरणारे शेतकरी त्या दिवशी बहादर ठरले, विजयी झाले. ती बातमी ऐकून गुना आनंदानं वेडावली. आरती घेऊन धावत सुटली. पराभूत गोपाळराव पिसाट झाला होता. फणफणत सोप्यात बसला होता. सर्वजण स्वतःला अपराधी समजत होते आणि गुन्हेगाराप्रमाणे बसले होते. त्या सर्वांना पाहून गोपाळराव वेड्याप्रमाणे तोंडाला येईल ते बोलत होता. तुम्ही मला दगा दिला, ऐनवेळी कच खाल्ली, धीर सोडला, माझा पराभव झाला, मला रडत पळ काढावा लागला. आता मी या खोऱ्यात तोंड कसं दाखवू? मला घराबाहेर पडणंही मुश्किल झालं. आम्ही बिलकुल कसूर केला नाही, पवार कणत म्हणाला. नाही कसा भिडे खेकसला. प्रथम तुम्ही अंग टाकलं, पडलात ते पडलात, परंतु अनेकांना पाडून मोकळे झालात. हे ऐकून पवार वरमला. गोपाळराव भिडेवर तडकला, म्हणाला, आणि आपण काय केलं? अहो भिडे, तुम्ही माझा घात केला. तुम्ही पडून मलाही पाडून महागोळी घालवली. हे ऐकून भिडे कावराबावरा झाला. इतक्यात फौजदार आला. म्हणाला, काय चालले आहे सरकार? रडतो आहे, या. गोपाळराव चिडक्या स्वरात म्हणाला, आपणही माझ्यावर सूड घेतलास. तुम्ही कायद्यावर बोट ठेवून मला गारद केलं. म्हणजे? फौजदार आश्चर्यचकित होऊन म्हणाला, अहो पण तुमच्या पराभवाशी माझा काय संबंध? मी काय केलं? काय केलं? असं शिंग मोडून वासरात शिरू नका. रावसाहेब, गोपाळराव म्हणाला, म्हणजे मी येऊन ती महागोळी घरात धराय हवी होती की काय? मुळीच नाही. तसं मी म्हणत नाही. गोपाळराव डोळे फिरवीत म्हणाला, ऐका, काल या लोकांनी माझा हत्तीसारखा माणूस मारला. त्याच्या अंगात हत्तीसारखं बळ होतं. त्याचा खून झाला. म्हणून माझ्या इतर लोकात आपले असेच खून पडतील अशी दहशत बसली. लोक बेहिम्मत झाले. झालं का तुमचं? फौजदार चिडला. म्हणाला, जे काय व्हायचं ते झालं, पण त्याला मी कारण कसा? तेवढं सांगा की. माझ्याशी सरळ बोला. मी हे फौजदाराचं खोगीर आज 25 वर्ष वागवीत आहे. वड्याचं तेल वांग्यावर काढणं मला पसंत नाही. गोपाळराव किंचित नरम येऊन म्हणाला, रावसाहेब, तसं नवं. मुकुंदा, मैपती, तो राजाराम यांनी मल्ल्याचा खून केला. हे मी आपल्या कानावर घातलं. तेव्हा जर तुम्ही त्यांची धरपकड केली असती तर ते लोक महागोळीच्या मैदानात आलेच नसते आणि माझा विजय झाला असता. फौजदार शांतपणे म्हणाला, अहो, परंतु तुमच्या त्या माणसाचा जर खूनच झाला नाही तर मी कुणाला कशासाठी अटक करू? बोला. फौजदारानं बोला या शब्दावर जोर दिला आणि गोपाळराव चाचरत म्हणाला, खरं म्हणता की काय? मल्ल्या जिवंत आहे? होय, जिवंत आहे. फौजदार गुरमीत बोलू लागला, सकाळी तो कचेरीवर आला होता. त्याला किरकोळ मार लागला आहे. येळापूरचे लोक माझा खून करणार आहेत अशी त्यानं तक्रार केली. ती आम्ही नोंदवली आणि त्याला पाठवला. राजाराम, मैपती
यांची त्यानं नावे सांगितली होती. परंतु इथं आल्याबरोबर मी चौकशी केली तेव्हा तुमचा मल्ल्या एका पोरीला जबरीनं पळवीत होता असं उघडकीला आलं आहे. आता सांगा काय करायचं आम्ही? मग काही करणंच शक्य नाही, गोपाळराव म्हणाला. परंतु मग हा मल्ल्या गेला कुठं? तो परत का आला नाही? माझा असा कयास आहे की तो ज्या अर्थी गावी आला नाही त्या अर्थी तो काहीतरी नवीन कारस्थान जरूर करणार, फौजदार खात्रीपूर्वक म्हणाला. तो माणूस दिसण्यातच भयंकर दिसतो, तो शांत बसणार नाही. अहो, कोणाची पोरगी घेऊन पळणारा माणूस धोकेबाज असतो. मग गोपाळराव काहीच बोलला नाही. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि सर्व मंडळी आपापल्या घरी गेली. वाडा भकास भासू लागला. हळूहळू अंधारात बुडाला. मधल्या चौकात काळोख दाटला आणि त्या अंधाराकडे पाहत गोपाळराव मल्ल्याचा विचार करीत बसला. मल्ल्या गेला कुठं? तो कसलं भयंकर कारस्थान करणार? पुढे काय घडणार या प्रश्नाने त्याची पाठच घेतली.